राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. सर, खरं सांगायचं म्हटलं तर हे जे रेल्वे मार्ग आहे आमच्या महिलांसाठी खास करून खूप महत्त्वाचं आहे. कारण महिला जेव्हा प्रवास करतात ना इथून पुण्यापर्यंत, तर ट्रॉफिक लागतं, मध्ये खूप वेळ लागतो घरी यायला. माणूस म्हटलं तर माणसाचं ॲडजस्ट होतं, पण बायकांचं तेवढं ॲडजस्ट होत नाही. आणि आमचे भाऊ मुलं जे ॲक्सिडेंट घडतो इथं, जे टू व्हीलरवर जाऊन येऊन करतात, त्यांच्यासाठी तर खास करून हा रेल्वे मार्ग अतिशय महत्त्वाचा आहे. त्याच्यासाठी आम्ही अकोला असू, बोटात तिथं म्हणजे कुठेही आंदोलन करायची वेळ आली तर आम्ही येणार. लांबून म्हटलं तरी पण 100% येणार. आणि आमची सगळ्या माता भगिनींची ही इच्छा आहे का हा रेल्वे मार्ग 100% व्हावा. नक्की कुठंतरी यश मिळालं वाटतंय, काय सांगाल? हा सर, आज असं वाटतंय की जे आंदोलन म्हणजे बघा, जी ठिणगी पडली ना ती ठिणगी आज प्रज्वलित झाल्यासारखी वाटलेली आहे. कारण कसं की आज जिजाऊ माँसाहेबांचा जयंती आहे आणि आम्ही जिजाऊ माँसाहेबांच्या लेकी आहोत. असंच जे आज हे जे कार्यकर्ते आहेत पहिल्यांदा उभे राहिले, संतोष म्हणा किंवा सतीश पापाळे म्हणा, हे जे उभे राहिले यांनी जी ठिणगी पेटवली ना सर, त्याला आज खरोखर मोठी ज्वालामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे. मला एवढंच म्हणायचं की जे हे कार्यकर्ते जर नसते, त्यांनी जर हे सगळं नसतं केलं तर आज आम्ही या ठिकाणी आलोच नसतो. कारण त्यांनी जेव्हा ती ठिणगी पेटवली आणि ती आमच्यापर्यंत पोचली, म्हणून आज आम्ही या ठिकाणी आलो. त्यांचं तर पहिल्यांदा खरोखर मी 3 दिवस झाले ज्या दिवसापासून आंदोलनाचा भाग चालू झाला आहे तेव्हापासून मी ह्या बंधूंचं खरोखर किती मनापासून आभार मानावे तेवढे कमीच होतील. कारण त्यांनीच हा जो आजचा दिवस आहे तो आज आम्हाला दाखवलेला आहे. आणि त्या दिवसाचं आम्ही जी प्रतीक्षा करत होतो की हा रेल्वे मार्ग, आम्हाला माहीत नाही रेल्वे मार्ग जाणार आहे, आणि त्या रेल्वे मार्गाला मगाशी सांगितलं की आम्हाला 1,500 रुपये नका देऊ बहिणींना, पण आमच्या बहिणींची जी बाजारपेठ उभी राहणार आहे, आमची जी मुलं आहेत ती मुलं ह्या ठिकाणी काहीतरी बघा, प्रत्येक ठिकाणी आपण बघतो की रेल्वेमध्ये काहीतरी चणे फुटाणे विकणारे सुद्धा असतात, तर ते सुद्धा पोट भरू शकतात. तर आज आमची जी मुलं आहेत, आमच्या ज्या भगिनी आहेत, ते जे उत्सुक आहेत काही करण्याला, आमचे बचत गट आहेत, त्यांच्या मार्फतसुद्धा आज या ठिकाणी जर रेल्वे गेली ना तर इकडे तुम्ही नाशिकच पकडू नका, ती गुजरातमध्ये पण जाते, तीच मुंबईमध्ये जाते. म्हणजे सगळ्या ठिकाणी आम्हाला जो प्रोत्साहन मिळणार आहे, आमची बाजारपेठ निर्माण होणार आहे, त्या बाजारपेठेला खरोखर आज या ठिकाणी काहीतरी म्हणजे 100% नाही तरी 70-80% आम्हाला आज असं वाटतं आहे की आमची बाजारपेठ उभी राहिली आहे आणि आमची मुलं या ठिकाणी. आणि एक गोष्ट आहे सर की पुण्याला बघा, पुणा ही शिक्षणाचं माहेरघर आहे. आणि या ठिकाणी आजही प्रत्येक गावामधले जी मुलं शिकलेले इंजिनियर होतात आहे, MBA करतात आहे, पुढे जातात आहे, त्यातली जवळजवळ 70 ते 80% मुलं पुण्यामध्ये आहेत. मग त्यांना जर आमच्या मुलांना पुण्यासारख्या ठिकाणी अपडाऊन करता आलं, त्यांना आज रूम घ्यायचा, शेतकरी वर्ग आहे सगळा, त्यांना जर आज रूम घ्यायचा आहे, त्यांना खाणं देणं आहे, त्यांचे बिल भरणं आहे, त्यांचा रूम घेणं आहे, त्यांचा सगळा खर्च जो शेतकऱ्यावर पडणार आहे ना तो कमी होणार आहे. कारण ते अपडाऊन करणार आहेत, घरी ते येणार आहेत, आणि घरी आल्यामुळे घरच्यांनासुद्धा हातभार लागणार आहे, आणि त्याचप्रमाणे ते शिक्षणालासुद्धा ते पुढे जाणार आहेत. म्हणून मी या ठिकाणी पहिल्यांदा तुमच्या याच्यापासून यांचे आभार मानते की ज्या जिजाऊ मातेंच्या आम्ही मुली आहोत, त्या जिजाऊ मातेंचं एक प्रतीक म्हणून त्यांच्या आयांनी त्यांना जन्म दिला, आणि त्या जन्मापासून त्यांनी जी आज ह्या ठिकाणी उभे राहिले, आणि उभे राहून आज एवढे म्हणजे आज भरपूर मला वाटतं 3,000-3,500 लोक या ठिकाणी आले. ते असेच आले नसते, पण ह्या लोकांचे आभार मानावे तेवढे कमी. संतोष भाऊ आणि सतीश भाऊ ह्या दोघांना मी चांगली ओळखते, त्यांचे मी सगळ्या म्हणजे आज जमलेल्या लोकांकडून जरी आभार मागाशी मला मानता आले नाही, पण मी लास्टला आता ह्या ठिकाणी मला तुम्ही दिले बोलायला, ह्या ठिकाणाहून मी आपल्या दोघांचे आभार मानते. जो वणवा पेटलेला होता सगळ्यांच्या मनात, तर तो विझवणं 80% तरी विझवला गेला आहे. कारण की आम्ही त्यावेळेस जो प्रयत्न केला होता, किंवा इतर पाठीमागे 4-5 वर्ष जो प्रयत्न करत आहोत की प्रत्येक माणसाच्या मनामध्ये ही रेल्वे इकडनं का चोरून नेली, का गेली, हे प्रश्नचिन्ह होतं खरं तर. आणि हे प्रश्नचिन्ह
निर्माण झालं, ते प्रश्नचिन्ह निर्माण होऊन आमच्या सगळ्या संघटनांच्या आणि प्रतिष्ठानच्या आणि तसेच आमचे सगळे कार्यकर्ते जे भाऊ आहेत त्यांनी सगळ्यांनी ते वस्तुस्थितीत आणलं आहे आज. खरं तर खूप समाधान वाटतं आहे दादा. आणि त्यातल्या त्यात एक सांगायची गोष्ट अशी की मी जेव्हापासनं ह्या प्रक्रियेत आहे, ह्या आंदोलनाच्या प्रक्रियेत आहे, सगळ्यात मोठा भाग आणि सगळ्यात मोलाचा वाटा, खारीचा नाही म्हणणार, मोलाचा वाटा म्हणेल, जे आपण चौथा आधारस्तंभ जो म्हणतो ते आपली मीडिया. तर ह्या मीडियाचा खूप मोठा हात आहे. एवढ्या कमी वेळात एवढ्या सगळ्या माणसांपर्यंत पोहोचणं आणि त्यांना गोळा करणं सोपी गोष्ट नाही दादा. आणि एवढ्या प्रत्येक माणसापर्यंत, प्रत्येकाच्याकडे आता मोबाईल आला आहे, सुविधा वाढल्या आहेत. त्याचप्रमाणे आता नवीन एक सुविधा आमच्यापर्यंत येणार आहे, रेल्वे सुविधा, जी 80% आमच्या हातात आली आहे. 20% काय ते आहे, जो संभ्रम आहे थोडाफार त्याचंही निवारण होणार आहे 100%, कारण की आम्ही तेवढा फॉलोअप घेणार आहोत आणि तितके मागे तर लागणारच आहोत. आणि जो मीडिया आहे, खरंच सगळ्यांना मीडियावाल्यांना खूप खूप धन्यवाद की तुम्ही खरंच खांद्याला खांदा लावून, इतर सगळ्या कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या बरोबरीने उभे राहिलात. कुठल्याही पक्षाचा, राजकीय दबावाचा कुठलाही फरक पडू दिला नाहीत, म्हणून तुमचेही खूप धन्यवाद. थँक्यूच. आज या ठिकाणी आपल्या पुणे नाशिक रेल्वे संदर्भात जी बैठक, आपलं आंदोलन जे आयोजित केलेलं होतं आणि या आंदोलनमध्ये सहभागी व्हायचं अगदी 5-6 दिवसा अगोदरच या सगळ्या रेल्वेचा अभ्यास करून सतीशजी फापारे, भगवानदादा काळे, त्याचबरोबर संतोषजी फापारे आणि संभाजीदादा बोडके या सर्वांनी या ठिकाणी एक बैठक घेतली होती. आणि त्या बैठकीमध्ये असं ठरलं होतं की आपल्याला आंदोलन तर पार पाडायचं आहे, परंतु तुमच्या सगळ्यांची साथ या ठिकाणी या निमित्ताने लागेल. त्यामध्ये आमच्या गावचे रुद्रशंभू फाउंडेशनचे अध्यक्ष सन्माननीय सचिन काळे, राम शेळके, विजूभाऊ पानसरी, सुधीर शेळके, विशाल वाघमारी, सुनील मामा कनसे, प्रताप गुंजाळ, हे सर्वच म्हणजे जे रुद्रशंभू फाउंडेशनमध्ये जे काम करत आहेत, हे सर्वच जण या ठिकाणी या आंदोलनामध्ये अगदी तन मन धनाने या ठिकाणी उपस्थित राहून अगदी सकाळपासून या ठिकाणी पाण्याची व्यवस्था म्हणा, चहाची व्यवस्था म्हणा, लोकांना बसण्याची व्यवस्था म्हणा, हे सगळं या फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न झालेले आपण सर्वांनी बघितलेलं आहे. प्रत्येक आंदोलन करणाऱ्याला जागेवरती पाणी देण्याचं काम या फाउंडेशनने केलेलं आहे. पुणे नाशिक रेल्वे झाली पाहिजे ही तर मागणी आपली आहेच, परंतु महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बोटा रेल्वे स्टेशन झालं पाहिजे. आणि जेव्हा बोटा रेल्वे स्टेशन होईल तर त्यावेळेस जसं आपण पुणे सिटी म्हणतो तर ते बोटा सिटी या ठिकाणी लवकरच तयार होईल या ठिकाणी असा आम्हाला विश्वास आहे. टीव्हीएस मोटरचे अधिकृत विक्रेते शिवशंभू टीव्हीएस एंटरप्राइजेस बोटा आपल्यासाठी घेऊन येत आहेत उत्तम मायलेज, स्टाईल्स आणि फीचर्स यांसारखी वैशिष्ट्ये असलेल्या टीव्हीएस कंपनीच्या बाईक आणि स्कूटर विविध सीसी मध्ये शिवशंभू टीव्हीएस एंटरप्राइजेसच्या भव्य दालनात उपलब्ध. आपल्या स्वप्नातील उत्तम मायलेज व आराम देणारी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग आज संपर्क करा शिवशंभू टीव्हीएस एंटरप्राइजेस बोटा. आमच्याकडे उत्तम मोबदल्यात दररोज एक्सचेंज सुविधा तसेच कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात तत्काळ फायनान्स सुविधा उपलब्ध. टीव्हीएस कंपनीचे सर्व स्पेअर पार्ट योग्य दरात उपलब्ध. तसेच सर्व गाड्यांची सर्व्हिस कामे समाधानकारक केली जातील. आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग, बोटा बायपास, सर्व्हिस रोड, शिवशंभू एंटरप्राइजेस, बिल्डिंग, बोटा, तालुका संगमनेर. संपर्कासाठी प्रोप्रायटर श्री सोपानशेठ शेळके पाटील. मोबाईल नंबर 98 60 55 41 51 व 77 98 91 09 91. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.